नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये NTPC ग्रीन एनर्जी IPO बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चला हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पजसाठी मी बनवला आहे. तर मित्रांनो, हा बघा NTPC ग्रीन एनर्जी IPO पुढील आठवड्यात 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान उघडेल. या IPOमध्ये किरकोळ गुंतवणूकदार, उच्च नेटवर्थ व्यक्ती, पात्र संस्थात्मक खरेदीदार QIB आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त भागधारकांसाठी कोटा असेल. कंपनीने सांगितलेले की त्यांनी एकूण 10% IPO भागधारकांसाठी राखून ठेवले आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी 10% जो IPO आहे भागधारकांसाठी राखून ठेवलेला आहे, हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करून दिलेले आहेत. NTPC ग्रीन एनर्जी IPO. NTPC ग्रीन एनर्जी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर याचा हा लॉंग फॉर्म आहे. बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत्र आहे. ही क्षेत्रातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी NTPCची उपकंपनी आहे. बघा मित्रांनो, ही जी कंपनी आहे वीज निर्मितीची उपकंपनी आहे. या IPOमध्ये शेअर्स होल्डर कोट्याअंतर्गत अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदारांची उत्सुकताही दिसून येत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोट्याहून अधिक अर्ज IPO घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज केलेले आपल्याला दिसून येत आहे. NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO पुढील आठवड्यात 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान उघडेल. या IPOच्या माध्यमातून कंपनी सुमारे 10,000 कोटी रुपये उभारणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 10,000 कोटी रुपये उभारणार आहे ते कंपनी. या IPOमध्ये किरकोळ गुंतवणूकदार, उच्च नेटवर्थ व्यक्ती, पात्र संस्थात्मक खरेदीदार आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त भागधारकांसाठी कोटा असेल. या कोट्याअंतर्गत भागधारक या बोलीमध्ये सहभागी होऊ शकतात. NTPC ग्रीन एनर्जीने सांगितले की त्यांनी एकूण 10% समभाग भागधारकांसाठी राखीव ठेवले आहेत. यामुळे या भागधारकांसाठी वाटपाची शक्यता वाढू शकते. कंपनीच्या IPO दस्तावेजानुसार ₹10चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स पात्र भागधारकांना प्रमाणानुसार वाटप केले जातील. हा राखीव भाग एकूण इश्यू आकाराच्या 10%पेक्षा जास्त नसावा. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांचे दर्शनी मूल्य ₹10 दाखवले आहेत व त्यांचा आकारसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवलेला आहे. तर मित्रांनो, जाऊया पुढे. NTPCचे गुंतवणूकदार ज्यांनी रेड हेरिंग प्रोटेक्ट्स दाखल केल्यास तारखापर्यंत त्यांचे शेअर्स खरेदी केली होते, ते शेअर्स होल्डर कोटा अंतर्गत बोली लावण्यास पात्र आहे. NTPC ग्रीन एनर्जी 13 नोव्हेंबर रोजी RHP दाखल केल्यामुळे अशा परिस्थितीत या तारखांपर्यंत ज्यांच्या डीमॅट खात्यात NTPCचा किमान एक हिस्सा होता, ते भागधारक कोट्याअंतर्गत बोली लावण्यासाठी पात्र आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी चांगले सुव्यवस्थितपणे अशी तुम्हाला मी माहिती दाखवत आहे. इन्व्हेस्टोरिंग गेन आणि IPO वॉचवर उपलब्ध आकडेवारीनुसार NTPC ग्रीन एनर्जी शेअर्स सध्या असोशीबद्ध बाजारात 2.5 ते 3% ग्रे मार्केट प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. NTPC ग्रीन एनर्जी शेअर्सची किंमत ₹102 ते ₹108 प्रति शेअर्स आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तिची किंमत 102 ते 108% या ठिकाणी दाखवलेली आहे. गुंतवणूकदारांना IPOमध्ये किमान 138 शेअर्स आणि त्यानंतर 138च्या पटीत अर्ज करावा लागेल. बघा मित्रांनो, 138च्या पटीत त्यांना अर्ज करावा लागेल. जाऊया पुढे. PTI व वृत्तसंस्थेने नुकताच दिलेल्या एक अहवाल म्हटले आहे की NTPC ग्रीन एनर्जी आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. बघा मित्रांनो, 2027 पर्यंत यांचा टार्गेट मोठा दिसून येत आहे. या ठिकाणी त्यांनी
सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे त्याने ठरवलेले आहे, उद्दिष्ट आहे. NTPCने संस्थापकानुसार NTPC ग्रीन एनर्जी 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तुम्हाला. कंपनीला यासाठी 1,00,000 कोटी रुपयांची मूल्यांकन हवे आहे. बघा या ठिकाणी ही कंपनी मला तर मस्त वाटत आहे. NTPC ग्रीन एनर्जी हा कंपनीमध्ये याचा IPO घ्यायला काही अडचण नाही आपणाला. या ठिकाणी याचे शेअर्स मस्त दिसून येत आहेत व पुढे चालून ही कंपनी चांगल्या प्रकारे काम करेल याची मला शक्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच IPOच्या माहितीसाठी व इतर शेअर्स मार्केटसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.